नमस्कार मुलांनो, मी रिझवान आहे. मुलांनो, बहुभुज हे सरळ रेषांनी बनलेले आकार आहेत. तुम्ही सगळीकडे बहुभुज पाहू शकता. उदाहरणार्थ, फुटबॉल मैदानाचा आकार एक आयताकृती आहे, जो 4 बाजू असलेला बहुभुज आहे. बहुभुज हे विशेष असतात कारण ते बंद आकाराचे आहेत, म्हणजेच ते सुरुवातीच्या बिंदूंशी पुन्हा जोडले जातात. तुम्हाला खिडक्या, वाहतूक चिन्हे आणि काही टेबलांच्या आकारासारख्या दैनंदिन वस्तूंमध्ये बहुभुज आढळू शकतात. सर्वात सामान्य बहुभुजांपैकी एक म्हणजे त्रिकोण, ज्याला 3 बाजू आणि 3 कोन असतात. पिझ्झाचा तुकडा किंवा रस्त्याच्या चिन्हासारख्या अनेक गोष्टींमध्ये त्रिकोण आढळू शकतो. आणखी एक बहुभुज म्हणजे चतुर्भुज, ज्याला 4 बाजू असतात, जसे की आयत किंवा चौरस, जो तुम्हाला पुस्तके, बॉक्स आणि अगदी टेबलांवर दिसतो. वर्तुळे बहुभुजापेक्षा वेगळी असतात कारण त्यांना सरळ रेषांऐवजी वक्र धार असते. घड्याळे, चाके किंवा प्लेट्स सारख्या वस्तूंमध्ये तुम्ही वर्तुळे पाहू शकता. अर्धवर्तुळ म्हणजे वर्तुळाचा अर्धा भाग, दुमडलेल्या कागदाच्या प्लेटसारखा. या व्हिडिओमध्ये तुम्ही बहुभुज, त्रिकोण, चतुर्भुज आणि वर्तुळे यांसारख्या वेगवेगळ्या आकारांबद्दल सर्व काही शिकाल. शिकण्याचे परिणाम. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे जाणून घेता येईल: दैनंदिन जीवनात बहुभुज, त्रिकोण, चतुर्भुज आणि वर्तुळे यांसारखे वेगवेगळे आकार समजून घ्या. बहुभुजांना त्यांच्या बाजू, कोन आणि बंद आकाराने कसे ओळखायचे ते शिका. त्रिकोण, आयत आणि वर्तुळे यांसारखे मूलभूत आकार ओळखा आणि त्यांची नावे द्या. वर्तुळाचे त्रिज्या आणि व्यास यासारखे भाग कसे कार्य करतात ते शोधा. या धड्यातील सांकेतिक शब्द आहेत: बहुभुज, त्रिकोण, चतुर्भुज, वर्तुळ, बाजू, कोन, त्रिज्या, व्यास, आयत, अर्धवर्तुळ. मुलांनो, प्रथम आपण बहुभुज जाणून घेऊया. बहुभुज हा शब्द ग्रीक शब्दापासून आलेला आहे, ज्यामध्ये बहुभुज म्हणजे अनेक आणि गॉन म्हणजे कोन असा होतो. याचा अर्थ असा की बहुभुज ही एक बंद आकृती आहे, जी सरळ रेषांनी बनलेली असते आणि या सरळ रेषा त्यातील अंतर्गत कोन बनवतात. बहुभुज आपल्याला आजूबाजूला सामान्यतः दिसतात. उदाहरणार्थ, मधाच्या पोळ्याचा आकार हा 6 बाजू असलेला बहुभुज असतो आणि त्याला षटकोन म्हणतात. प्रत्येक बहुभुजाची रचना वेगळी असते आणि बाजूंच्या संख्येनुसार आणि त्यांच्या गुणधर्मावर आधारित त्याचे वर्गीकरण केले जाते.
हे लक्षात घेतले पाहिजे की सर्व बहुभुज बंद समतल आकाराचे असतात. बहुभुजांचे गुणधर्म. बहुभुजांचे गुणधर्म आपल्याला ते सहजपणे ओळखण्यास मदत करतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर बहुभुजाची खालील वैशिष्ट्ये आपल्याला दिलेला आकार बहुभुज आहे की नाही हे सहजपणे तपासण्यात मदत करतात. बहुभुज हा एक बंद आकार असतो, म्हणजेच आकारात कोणताही टोक उघडा नसतो. तो त्याच बिंदूपासून सुरू होतो आणि संपतो. हा एक समतल आकार असतो, म्हणजेच आकार रेषाखंड किंवा सरळ रेषांनी बनलेला असतो. ही एक द्विमितीय आकृती असते, म्हणजेच त्याला लांबी आणि रुंदीचे फक्त 2 परिणाम असतात. त्याला खोली किंवा उंची नसते. त्यात 3 किंवा अधिक बाजू असतात. बहुभुजातील कोन समान असू शकतात किंवा नसू शकतात. बहुभुजाच्या बाजूंची लांबी समान असू शकते किंवा नसू शकते. बाजू हे बहुभुज तयार करणाऱ्या रेषाखंडांना सूचित करते, जसे की वरील आकृतीत AB, BC, CD, DA या त्याच्या बाजू आहेत. शिरोबिंदू. ज्या ठिकाणी 2 रेषाखंड एकत्र येतात, जसे की वरील आकृतीत A, B, C आणि D हे त्याचे शिरोबिंदू आहेत. लगतच्या बाजू. जर कोणत्याही 2 बाजू एक समान अंतबिंदू सामायिक करतात तर त्यांना एकमेकांशी संलग्न असल्याचे म्हटले जाते, म्हणून त्यांना लगतच्या बाजू म्हणतात. जसे की वरील आकृतीत AB आणि BC, BC आणि CD, CD आणि DA, DA आणि AB हे लगतच्या बाजू आहेत. लगतचे शिरोबिंदू हे बहुभुजाच्या एकाच बाजूच्या अंतर्बिंदूंना सूचित करते. वरील आकृतीत A आणि B प्रमाणे B आणि C, C आणि D, D आणि हे लगतचे शिरोबिंदू आहेत. कर्ण हे एकमेकांशी संलग्न नसलेल्या शिरोबिंदूंच्या जोडांना सूचित करते. वरील आकृतीत AC आणि BD हे बहुभुजाचे कर्ण आहेत. आता आपण त्रिकोण पाहूया. त्रिकोण हा एक साधा बहुभुज आहे ज्याच्या 3 बाजू आणि 3 आतील कोन आहेत. या भूमितीतील मूलभूत आकारांपैकी एक आहे, ज्यामध्ये 3 शिरोबिंदू एकमेकांशी जोडलेले असतात आणि ते त्रिकोण या चिन्हाने दर्शवले जातात. त्रिकोणांचे गुणधर्म. सर्व भौमितिक आकारांमध्ये बाजू आणि कोनांशी संबंधित वेगवेगळे गुणधर्म असतात, जे आपल्याला ते ओळखण्यास मदत करतात. त्रिकोणाचे महत्त्वाचे गुणधर्म खाली सूचीबद्ध आहेत. त्रिकोणाला 3 बाजू, 3 शिरोबिंदू आणि 3 अंतर्गत कोन असतात. त्रिकोणाचे कोन बेरीज गुणधर्मात असे म्हटले आहे की त्रिकोणाच्या 3 अंतर्गत कोनांची बेरीज नेहमीच 180 अंश असते. वर दिलेल्या त्रिकोण ABC चे निरीक्षण करा, ज्यामध्ये कोन A अधिक कोन B अधिक कोन C बरोबर 180 अंश आहे. त्रिकोण असमानता प्रमेय सांगते की त्रिकोणाच्या दोन्ही बाजूंच्या लांबींची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. पायथागोरसच्या प्रमेयानुसार काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग इतर 2 बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो, म्हणजेच कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मोठ्या कोनाच्या विरुद्ध बाजू ही सर्वात लांब बाजू असते. त्रिकोणाचा बाह्यकोन प्रमेयामध्ये असे म्हटले आहे की त्रिकोणाचा बाह्यकोन नेहमीच आतील विरुद्ध कोनांच्या बेरजे इतका असतो. शिरोबिंदू A, B आणि C. बाजू AB,
BC आणि CA. कोन A, कोन B आणि कोन C. येथे हलक्या निळ्या रंगाचे क्षेत्रफळ हे कोनाचे आतील भाग आहे. काळी रेषा ही सीमा आहे. तर गडद निळा क्षेत्र हे कोनाचे बाह्य भाग आहेत. आता आपण चौकोन पाहूया. चौकोन म्हणजे 4 बाजू, 4 कोन आणि 4 शिरोबिंदू असलेला बहुभुज. जेव्हा आपण चौकोनाचे नाव घेतो तेव्हा आपल्याला शिरोबिंदूंचा क्रम लक्षात ठेवावा लागतो. चौकोनाचे गुणधर्म. वर चर्चा केलेल्या प्रत्येक चौकोनाचे स्वतःचे गुणधर्म आहेत. तथापि असे काही गुणधर्म आहेत जे सर्व चौकोनांमध्ये सामायिक आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत. सर्व चौकोनांच्या 4 बाजू असतात. सर्व चौकोनांना 4 शिरोबिंदू असतात. सर्व चौकोनांना 2 कर्ण असतात. चौकोनाच्या अंतर्गत कोनांची बेरीज 360 अंश आहे. शिरोबिंदू A, B, C, D. बाजू AB, BC, CD, DA. कोन. कोन A, कोन B, कोन C, कोन D. विरुद्ध बाजू AB आणि DC, BC आणि AD. विरुद्ध कोन. कोन B आणि कोन D, कोन A आणि कोन C. लगतचे कोन. कोन A आणि कोन B, कोन B आणि कोन C, कोन C आणि कोन D, कोन D आणि कोन A. वर्तुळे. वर्तुळ म्हणजे समतलावरील एक निश्चित बिंदूपासून म्हणजे केंद्रापासून निश्चित अंतरावर त्रिज्या असलेल्या बिंदूंच्या संचाने बनलेली द्विमितीय आकृती. स्थिर बिंदूला वर्तुळाचे मूळ किंवा केंद्र म्हणतात आणि मूळ बिंदूपासून बिंदूचे निश्चित अंतर त्रिज्या म्हणतात. वर्तुळाचे गुणधर्म. चला पुढे जाऊया आणि वर्तुळाचे काही मनोरंजक गुणधर्मांबद्दल जाणून घेऊया जे त्यांना इतर भौमितिक आकारांपेक्षा वेगळे करतात. वर्तुळाच्या गुणधर्मांची यादी येथे आहे. वर्तुळ हा एक बंद 2D आकार आहे ज्याचा एक वक्र चेहरा आहे. जर 2 वर्तुळांची त्रिज्या समान असेल तर त्यांना एकरूप म्हटले जाऊ शकते. समान जीवा वर्तुळाच्या केंद्रापासून नेहमीच समान अंतरावर असतात. जीवेचा लंबदुभाजक वर्तुळाच्या केंद्रापासून जातो. जेव्हा 2 वर्तुळे एकमेकांना छेदतात तेव्हा छेदणाऱ्या बिंदूंना जोडणारी रेषा त्यांच्या केंद्रबिंदूंना जोडणाऱ्या रेषेला लंब असेल. व्यासाच्या शेवटच्या बिंदूवर काढलेली स्पर्शिका एकमेकांना समांतर असतात. वर्तुळाचे भाग. 1. त्रिज्या. त्रिज्या म्हणजे वर्तुळाच्या केंद्रापासून त्याच्या सीमेवरील कोणत्याही बिंदूपर्यंतचे अंतर. वर्तुळात असंख्य त्रिज्या असतात. 2. व्यास. ही वर्तुळाची एका बाजूपासून दुसऱ्या बाजूला जाणारी सरळ रेषा असते जी मध्यभागी जाते.
3. परिघ. याला वर्तुळाची परिमिती म्हणतात आणि वर्तुळाच्या सीमेची लांबी म्हणून परिभाषित केले जाऊ शकते. 4. जीवा. वर्तुळाच्या सीमेवरील 2 बाजूंना जोडणारी कोणतीही रेषा जीवा म्हणतात. व्यास हा सर्वात लांब जीवा आहे. 5. चाप. हा वर्तुळाच्या सीमेचा भाग आहे. 6. वर्तुळाच्या आतील भाग. वर्तुळाच्या सीमेतील क्षेत्रफळाला वर्तुळाचा आतील भाग म्हणतात. 7. वर्तुळाचा बाह्य भाग. वर्तुळाच्या सीमेबाहेरील क्षेत्रफळाला वर्तुळाचा बाह्य भाग म्हणतात. 8. सेक्टर. हा वर्तुळाच्या आतील भागात एका बाजूला कंस आणि दुसऱ्या दोन्ही बाजूंना त्रिज्यांच्या जोडीने वेढलेला प्रदेश आहे. 9. रेषाखंड. हा वर्तुळाच्या आतील भागात कंस आणि जीवेने वेढलेला प्रदेश आहे. 10. स्पर्शिका. स्पर्शिका ही एक रेषा असते जी वर्तुळाला एका विशिष्ट बिंदूवर स्पर्श करते आणि वर्तुळाच्या बाहेर असते. 'छेदक. वर्तुळाच्या कंस किंवा परिघावर 2 बिंदूंना छेदणारी रेषा छेदक म्हणतात. 'जर एखाद्या वर्तुळाचे व्यासाच्या बाजूने अर्धे तुकडे केले तर त्या अर्धवर्तुळाला अर्धवर्तुळ म्हणतात. दोन्ही भाग समान मापाचे असतात. अर्धवर्तुळाला अर्ध डिस्क असेही म्हणता येते आणि ते अर्ध्या भागात दुमडलेल्या वर्तुळाकार कागदाच्या प्लेटचे प्रतिनिधित्व करते. अर्धवर्तुळामध्ये सममितीची एक रेषा असते जी परावर्तन सममिती मानली जाते. अर्धवर्तुळ हा वर्तुळाचा अर्धा भाग असल्याने जो 360 अंश असतो, म्हणून अर्धवर्तुळाचा कंस नेहमीच 180 अंश मोजतो. अर्धवर्तुळाचे गुणधर्म. खालील अर्धवर्तुळाचे काही महत्त्वाचे गुणधर्म दिलेले आहेत जे त्याला भूमितीमध्ये एक अद्वितीय आकार देतात. अर्धवर्तुळ हा एक बंद 2D आकार असतो. तो बहुभुज नसतो कारण त्याला वक्र धार असते. अर्धवर्तुळाला एक वक्र धार असते जी त्याला परिघ असते आणि एक सरळ धार असते ज्याला त्याचा व्यास म्हणतात. तो अर्धवर्तुळाचा अगदी अर्धा भाग असतो. वर्तुळाचा व्यास आणि त्यातून तयार झालेला 2 अर्धवर्तुळ समान असतात. अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या अर्धे असते. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. बहुभुज म्हणजे त्रिकोण आणि आयतासारख्या सरळ रेषांनी बनलेले आकार असतात जे सुरुवातीला बिंदूंशी जोडतात.
त्रिकोणाला 3 बाजू आणि कोन असतात आणि त्याच्या कोनांची एकूण संख्यांची बेरीज 180 अंश असते. चौकोन म्हणजे 4 बाजू आणि 4 कोन असलेला बहुभुज असतो आणि त्याच्या कोनांची बेरीज 360 अंश असते. वर्तुळाला एक वक्र कडा असते आणि त्याचे केंद्र वर्तुळावरील प्रत्येक बिंदूपासून समान अंतरावर असते. अर्धवर्तुळ म्हणजे वर्तुळाचा अर्धा भाग असतो आणि त्याला एक सरळ कडा म्हणजे व्यास आणि एक वक्र कडा म्हणजे कंस असतो. पाहिल्याबद्दल धन्यवाद.